आता आपण विश्लेषण करूयात एका अहवालाचं। या अहवालामुळे एक दोघांची नाही तर अनेकांची चौकशी होऊ शकते। अनेकांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात। गोष्ट आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेची आणि त्याच्या अहवालाची। बरोबर 1 महिन्यांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 26 ऑगस्ट 2024 स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राजकोट किल्ला इथं उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8-8.5 महिन्यांमध्ये कोसळला। त्यावरून अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्याच बड्या नेत्यांनी माफी मागितली। दुसरीकडे राज्य सरकारने तातडीने कारवाई करत शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केले। त्यांना काही दिवसांमध्ये अटकही केली। इतकंच नाही तर या प्रकरणात चौकशी समितीचीही स्थापना झाली। भारतीय नौदलातल्या सेवेचा तब्बल 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय धशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, IITचे प्राध्यापक जांगीड आणि प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता। या समितीने तपास आणि चौकशी सुरू केली, पण तरीही राजकारण शमलं नव्हतं। आरोप प्रत्यारोप सुरूच होते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईकांनी नियमितपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले। शिवरायांचा पुतळा उभारणीत झालेली घाई ते भ्रष्टाचार अशी आरोपांची मालिकाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेला आज बरोबर 1 महिना झाला आणि पुतळा दुर्घटना चौकशी समितीने आपला 16 पानी अहवाल हा राज्य सरकारकडे सोपवलाय। आता त्याबद्दल सादर करण्यात आलेल्या अहवालातून पुतळा उभारतानाच अनेक चुका झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यात पुतळ्याला चढलेला गंज, चुकीचं डिझाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार करण्यात आली नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे। आणि याच अहवालावर होता आपला दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न काय होता? राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला। चौकशी अहवालानं कोण अडचणीत येणार? महायुती सरकार, कंत्राटदार की प्रशासन? मंडळी, आजच्या 16 पानांच्या अहवालात ज्या ज्या गोष्टी समोर आल्यात ना, त्यावरून आपण एक गोष्ट स्पष्टपणे सांगू शकतो, ती म्हणजे पुतळा दुर्घटना प्रकरणात गुन्हेगार कोण कोण असू शकतात किंवा कोण कोण त्याला जबाबदार आहे हे जवळपास स्पष्ट आहे। ते आणखी सोप्या शब्दात जाणून घेऊया आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। गुन्हेगार ठरले, कारवाई कधी? अहवालात ठपका काय होता? पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। जबाबदारी कोणाची? तर सार्वजनिक बांधकाम विभाग। अहवालात ठपका, पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला। जबाबदारी कोणाची? मूर्तिकार जयदीप आपटे। अहवालात ठपका, गंज चढत असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालं। जबाबदारी कोणाची? तर सार्वजनिक बांधकाम विभाग। अहवालात ठपका, पुतळा बनवताना चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आलं। जबाबदारी कोणाची? तर मूर्तिकार जयदीप आपटे। अहवालात ठपका, पुतळ्याच्या डिझाईनमध्ये चुका आहेत। जबाबदारी कोणाची? स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील। मंडळी, चौकशी समितीचा अहवाल आला आणि गेल्या 1 महिन्यापासून पुतळा दुर्घटना प्रकरणात महायुती सरकारवर तुटून पडणारे आमदार वैभव नाईक पुढे आले। दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी सत्ताधारी सरकारवर आरोप केले होते। या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता। आजही त्यांनी अहवाल येताच पुन्हा एकदा महायुती सरकारला धारेवर धरलं तर योग्य ती कारवाईची भाषा ही मंत्री उदय सामंत यांनी केली। पाहूयात त्या दोघांनी नेमकं काय म्हटलं। आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की हा पुतळ्यामध्ये आम्हाला भ्रष्टाचार झालाय। आता म्हटलं की जो वेल्डिंग चुकीचं झालंय, लोखंड वापरलंय, चुकीच्या पद्धतीने त्याचा बसवण्यात आलाय, ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना एवढी रक्कम कोट्यावधी 2.5 कोटी रुपये का देण्यात आले आणि यामध्येच भ्रष्टाचार झालाय आणि ते आता या तज्ज्ञ समितीने सुद्धा मान्य केलाय। जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही।
उबाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल. पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल. मंडळी, आता तुम्ही म्हणाल की चला एकदा अहवाल आला, जबाबदाऱ्या निश्चित झाल्यात, म्हणजे स्पष्टपणे आता कारवाईला सुरुवात होईल. पण जरा थांबा. आज जसा अहवाल आला ना तशीच एक नोटीसही आली आहे, आणि दुसरी तिसरी कोणाला नाही तर ती नोटीस आली आहे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांना. आणि पाठवली कुणी तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग पोलीस. जेव्हा राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळला तेव्हा तिथं सर्वात आधी पोहोचणारा नेता होते वैभव नाईक. त्यांनीच पुतळा दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं होतं, आणि हेच वैभव नाईक गेल्या महिन्याभरापासून पुतळा प्रकरणात महायुती सरकारवर टीका करतायत. याच टीकेची सुरुवात ज्या पत्रकार परिषदेतून झाली होती त्या आरोपांच्या चौकशीसाठी आता वैभव नाईकांना पोलिसांसमोर जावं लागणार आहे. महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईकांनी एक पत्रकार परिषद घेऊन पुतळा उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तेच पुरावे पोलिसांना सादर करून सहकार्य करण्याची विनंती त्यांना नोटिशीत करण्यात आली. त्यावर वैभव नाईकांनी पोलिसांनाच एक सल्ला दिलाय, तर माजी खासदार निलेश राणेंनी पलटवार करून वैभव नाईकांनाच टार्गेट केलंय. हे सगळं सुरू असतानाच खासदार संजय राऊतांनी मात्र वैभव नाईकांची पाठराखण केली आहे. पाहूयात या तिघांनी काय म्हटलंय. खरं तर ज्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनीच दबाव आणून पोलिसांना आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे. खरं तर एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, किंवा पोलिसांनी एखाद्या संवेदनशील विषयामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर त्या गुन्ह्याचं पत्रकार परिषद घेऊन कुठपर्यंत हे झाला आहे, तपास झाला याची माहिती दिली पाहिजे ती. परंतु पोलिसांनी अशी कुठलीच माहिती दिली नाही. महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नाईकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं, ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. ते नंतर जे काय होईल ते होईल, पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशय म्हणून तुम्हाला पोलीस बोलवत आहेत. वैभव नाईक हे असं पाप कुठेच फेडू शकत नाही. नोटिसा आम्हालाच येणार. मी परत सांगतो, नोटिसा फक्त संजय राऊतांना येतील, वैभव नाईकना येतील. जे बोलतायत सत्य बोलतायत, भ्रष्टाचार समोर आणतायत, नोटीस त्यांनाच येणार. मंडळी, हे सारे राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात काही प्रश्न उपस्थित होतात, आणि तेच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. महत्त्वाचे 6 मुद्दे अहवालानंतर उपस्थित झालेले सवाल. पहिला, पुतळ्याची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी कुणाची होती? दुसरा, पुतळ्याची रोजची देखभाल आणि सफाईची जबाबदारी कुणाची होती? तिसरा, पुतळ्याला गंज चढत असल्याचं यंत्रणांच्या तज्ज्ञांच्या कसं लक्षात आलं नाही? चौथा, पुतळ्याची निर्मिती सुरू असताना चुकीच्या पद्धतीनं वेल्डिंग करणारे कोण होते? पाचवा, पुतळ्याचं डिझाईन मूर्तिकारानं मंजूर करून घेतलं होतं का? आणि सहावा, पुतळ्याचं डिझाईन चुकीचं असेल तर त्याला मान्यता देणारे कोण? आणि पुढे जाण्याआधी वळूयात आजच्या आपल्या प्रश्नाकडे. राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला. चौकशी अहवालानं कोण अडचणीत येणार असा आपला प्रश्न होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण त्याही पाहूया. यूट्यूबवर गॉडफादर 9330 म्हणतायत, सरकार जबाबदार नाही, कारण या कामासाठी सरकारनं प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. एवढंच की प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार कसा करता येईल आणि पैसा कसा मिळवता येईल हेच बघितलं जातं, म्हणून शिक्षेला पत्र प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार. यूट्यूबवर जयसिंग आयरे म्हणतात, कुणीच अडचणीत येणार नाही, कारण यात सगळे सामील आहेत, शंका घेणारेच अडचणीत येतील. यूट्यूबवरच sports.frenzy1 म्हणतायत, वेल्डिंगमुळे नाही, पुतळा आतून पूर्णपणे पोकळ होता आणि पंचधातूंचा नसून अधिकचं लोखंड होतं त्यात, म्हणून तो गंजला आणि पडला. पुतळ्यातला भ्रष्टाचार याला कारणीभूत आहे. प्रवीण पाटील यूट्यूबवर म्हणतायत, शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी भ्रष्टाचार करून पैसा कमवू असे विचार नव्हते. लायकी नसताना पद दिलं तर असंच होतं.
एक्सवर श्रीकांत गुंजाळ काय म्हणतायत? एअरपोर्ट पडतंय, पूल पडतायत, पुतळाही पडला, मंदिर गळतंय, संसदेला धार लागली आहे आणि हिंदू राष्ट्र बनवायला निघालेत. यांना कसंही करून फक्त सत्ता पाहिजे, कुणामध्येही माणुसकी राहिलेली नाही. फेसबुकवर सोपान सपकाळ म्हणतायत, या घटनेला महायुती सरकारच जबाबदार आहे. आगामी निवडणुकीत जनता महायुती सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आदित्य कुमार फेसबुकवर म्हणतायत, अहवालाचा अर्थ म्हणजे मजूर आणि वेल्डरवर खापर फोडून हे मोकळे झाले, मग सुपरवायझर काय खोके खायला गेलेले का? मंडळी, आता वेळ झाली आहे पोल रिझल्टची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपल्या दुसऱ्या प्रश्नाला एकूण मतं आली 45,000 यूट्यूबवर आणि चौकशी अहवालानं कोण अडचणीत येणार? 73% माणसं म्हणतायत महायुती सरकार, 22% म्हणतायत कंत्राटदार आणि 5% म्हणतायत प्रशासन. एक्सवर महायुती सरकारला जबाबदार धरले 60% नागरिकांनी, कंत्राटदाराला 27% नागरिकांनी आणि प्रशासनाला 13% नागरिकांनी. इंस्टाग्रामवर 58% नागरिकांनी महायुती सरकारला जबाबदार धरलंय, कंत्राटदाराला 34% नागरिकांनी आणि प्रशासनाला 8% नागरिकांनी. फेसबुकवर 59% नागरिक म्हणतायत महायुती सरकार, 31% नागरिक म्हणतायत कंत्राटदार जबाबदार अडचणीत येणार आणि 10% नागरिक म्हणतायत प्रशासन अडचणीत येणार. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना अवघ्या महाराष्ट्राला संताप आणणारी याबाबत दुमत नाही. पण सदोष बांधकाम झालेला हा काही महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प नाही. महाराष्ट्रातच अशी अनेक उदाहरणं सापडतील. अगदी अलीकडचं गाजलेलं मोठं प्रकरण म्हणजे मुंबईतल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या नव्या गोखले पुलाची चुकलेली उंची. हा पूल सीडी बर्फीवाला पुलाला जोडण्यात येणार होता. साहजिकच नव्या गोखले पुलाची उंची आणि बर्फीवाला पुलाची उंची ही सारखी असणं अपेक्षित होतं, पण तसं झालंच नाही. दोन्ही पुलांच्या उंचीमध्ये 6 फुटांचा फरक होता. मुळात कुठल्याही प्रकल्पाचं टेंडर हे निवडलेल्या कंत्राटदाराला दिल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर काढण्यात येते, पण त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी संपत नाही. कंत्राटदार काम कसं करतोय, टेंडरमधील अटींचं पालन होतंय की नाही, त्यात वापरलेला कच्चा माल हा निश्चित दर्जाचा आहे की नाही, प्रकल्प प्रगतीपथावर आहे की नाही, हे सर्व वेळोवेळी तपासून पाहणं ही सरकारी यंत्रणांची जबाबदारी आहे. पण आपल्याकडे अनेकदा असं होत नाही. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी उड्डाणपुलावर खड्डे हे हल्ली नित्याचंच होत चालले. काम सदोष असेल तर कंत्राटदाराची बिलं ही तातडीनं रोखली पाहिजेत आणि कामाच्या दर्जाबद्दल खात्री पटल्यावरच त्याचे पैसे चुकते करायला पाहिजेत. तसं झालं नाही तर या अधिकाऱ्यांवर गुन्हे तर दाखल व्हायला हवेतच, पण त्यांच्यावर विभागीय कारवाई सुद्धा झाली पाहिजे. एका दोषीवर कारवाई झाली नाही तर आजूबाजूच्या 100 जणांची भीड चेपते, हे आपण कधी लक्षात घेणार? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला मिळालेलं काम हे उत्तम दर्जाचं व्हायला हवं, हे आपल्याकडच्या कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणांना का वाटत नाही? महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ही बाब आपल्या कार्यसंस्कृतीबद्दल खूप काही सांगून जाते. चालतं रे, बघू नंतर, करू कसं तरी, या मानसिकतेतून आपण जोवर बाहेर पडत नाही तोपर्यंत महासत्ता होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शेवटी एवढंच, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना शिवरायांच्याच किल्ले बांधणीतूनच प्रेरणा घेतली असती तर ही नामुष्की ओढवली नसती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.